सगळ्यांना जय शिवलाल. निरंजन नाईक साहेब आपल्या पुसदमध्ये येऊन गेले. बोलले की मी येतो, काहीतरी बोलायचं आहे. खरोखर मनाला भेदून गेले त्यांचे शब्द. काही काही बरं वाटलं. आपले स्वतःचे म्हणजे काही ज्या लहानपणीच्या काही समाजासमोर ज्या काही गोष्टी होत्या की नाईक साहेबांच्या अंतिमविधीला का नाही आलेत, ते सविस्तर बोललेत. की त्यावेळेस आपल्या वत्सलाताई नाईक ह्या पण त्यावेळेस त्यांची मनस्थिती आणि त्या पण त्या दुर्घटनेमध्ये खचून गेल्या होत्या आणि त्यांना पण त्रास झाला होता. तर दोन भावापैकी एक भाऊ, एक त्यांचं दायित्व आहे की एक भाऊ त्यांच्यासोबत राहणं. म्हणून त्यांनी स्पष्टीकरण दिलं की त्यावेळेस मी का नाही आलो. तो एक भावूक क्षण होता समाजासाठी आणि परिवारासाठी. कारण की आमचे दैवत एकच होते, वसंतराव नाईक. आणि त्यांना सगळे लोक उदयापासून मनापासून सगळ्या जाती धर्माचे लोक मानतात, त्यात कुठली शंका नाही. निरंजन नाईक साहेब आलेत, खूप बरं वाटलं. या वयात तरी येऊन त्यांच्या मनामध्ये काही शंका कुशंका समाजासमोर त्यांनी मांडल्यात. त्यांनी पुसद तालुक्याचा विकास कसा व्हावा, पुसदमध्ये बेरोजगारी कशी कमी व्हावी याबद्दल पण उपाययोजना काहीतरी दिल्यात. आणि त्यांची इच्छा आहे की ते काहीतरी करायची. आम्ही मोस्ट वेलकम. आम्ही तर त्यांचं स्वागतच करतो, कारण की आमचे समाज बांधव आहेत. आणि कोणाला द्वेष मांडण्याचं आणि राजकीय दृष्टिकोनातून तर्कवितर्क करण्याचं काही कारण नाही. कारण की ते आपलेच आहेत. ते कधी पण येऊ शकतात. फक्त पुसदसाठीच त्यांनी करू नये, ऑल ओव्हर भारताच्या बंजारा समाजासाठी, यवतमाळ जिल्ह्याच्या प्रत्येक बंजारा बांधवासाठी, या वाशिम जिल्ह्याच्या, या महाराष्ट्राच्या प्रत्येक बंजारा बांधवाचा विचार करून त्यांनी समोरची पावले उचलावी अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि काही पुढील काही त्यांची जी इच्छा असेल, शेवलाल महाराज त्यांना नक्की पूर्ण करो अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि त्यांना पुढील राजकीय असो या सामाजिक असो या आर्थिक प्रगतीसाठी असो समाजाच्या, त्यांना आमच्या शुभेच्छा. तर आम्ही लहान आहे, त्यांच्यापेक्षा शुभेच्छा देऊ शकत नाही. त्यांचे चरण स्पर्श करतो आणि त्यांना सांगतो, विनंती करतो की खरोखर समाजाला औद्योगिकरणाची, औद्योगिक धंद्याची, व्यवसायाची काळाची गरज आहे. समाज खूप पाठी चालला आहे. यासाठी तुम्हाला विनंती करतो, जे काही तुमच्या मनामध्ये संकल्पना असतील, आयडिया असतील, त्या समाजासमोर मांडाव्या. शासनाकडून असो या तुम्ही स्वतःच्या याच्यामधून असो, तुम्ही ते पूर्ण करू शकता. तुमच्यामध्ये ती काबिलियत आहे. तुम्ही काहीतरी करा अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. जय हिंद.